नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आपल्या जीवनात ज्यांनी चैतन्य निर्माण केलं, जेव्हा स्वतःला आपण निराधार समजत होतो त्यावेळी आपल्याला आधार दिला, प्रत्येक वेळी ते सोबत असल्याची जाणीव आपल्याला करून दिली, आपल्या मुलाबाळांची जबाबदारी घेऊन आपल्याला चिंतामुक्त केलं, जेव्हा जेव्हा आपण अंतःकरणापासून त्यांना आवाज दिला त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता ते आपल्यासाठी धावून आले, आपल्याला जेव्हा ज्या ज्या गोष्टीची गरज होती त्या सगळ्या गोष्टी अगदी उदार अंतःकरणाने आपल्याला दिल्या. गंजलेल्या लोखंडाचं सोन्यात रूपांतर व्हावं असं आपलं आयुष्य बदलून टाकलं. आपलं घर, आपलं कुटुंब, आपली मुलंबाळं, आपले जोडीदार, आपली भावंडं यांचा अगदी डोळ्यात तेल घालून जे सांभाळ करतात, आपल्यात एक चांगला माणूस आहे जो परमार्थ करू शकतो याची जाणीव आपल्याला ज्यांनी करून दिली, अगदी कितीही कठीण परिस्थिती असू दे अशा परिस्थितीत उभं राहण्याचं बळ ज्यांनी आपल्याला दिलं, आज आपल्या जीवनात जे सुख, जो आनंद आहे ते सगळं ज्यांनी आपल्याला दिलं, त्या गुरुचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, प्रत्येक संकटावर मात करायला आपल्याला मनोबळाची गरज असते आणि हे मनोबळ आपल्याला आपल्या सद्गुरूकडून मिळते. सद्गुरू मूर्तीच असते जी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढते, योग्य तो मार्ग दाखवते. परिस्थिती कितीही वाईट असू देत, पण जर आपण सद्गुरूचे नामस्मरण करत गेलो तर त्यातनं सहज बाहेर पडतो. खरं तर सद्गुरूची आपल्यावर अपार कृपा असते आणि या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला वर्षातून एकदा मिळते आणि ती म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यंदा ही गुरुपौर्णिमा 21 जुलैला आलेली आहे. याच गुरुपौर्णिमेला वेदव्यास यांची जयंती असते. महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग, 6 शास्त्र आणि 18 पुराणामध्ये विभागणी करून आपल्या जीवनाला संपन्न केलं. या सगळ्यातून भगवंताचे गुणगान करून मनुष्याला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर होय, परंतु ज्याप्रमाणे जलाशयातून पाणी प्यायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला खाली वाकावं लागेल. मान खाली केल्याशिवाय तुम्ही पण पाणी पिऊ शकत नाही. अर्थात विनम्र झाल्याशिवाय तुम्हाला पाणी मिळत नाही. तर त्याचप्रमाणे शिष्याने गुरुजवळ नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरुच आपल्याला अंधकार नाहीसा करून प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात आणि मग याच गुरूंसाठी गुरुपौर्णिमेपर्यंत आपण छोटीशी सेवा करायची आहे. ही सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला ती सेवा करण्याचा संकल्प करायचा आहे, कारण संकल्पापासून सिद्धी होते. चला बघूया कोणती आहे ती सेवा. पण त्याआधी माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जे पण नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, तुमच्या मनात जी काही इच्छा असेल, तुमच्या मनात जी काही मनोकामना असेल, त्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि ही सेवा चालू करायची आहे. ही सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे. आपल्या सेवेची सुरुवात आपल्या आईवडिलांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन करायची आहे, कारण आईवडील हे आपले पहिले गुरु असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी कोणती वडीलधारी माणसे असतील त्यांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे, हे विसरायचं नाही. ही सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांची प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवायचा आहे
तसेच सेवा करताना तुम्हाला 2 नियमही पाळावे लागतील. त्यातील पहिला नियम म्हणजे या वेळेत तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि त्याचप्रमाणे दुसरी सेवा आहे की सेवा चालू असेपर्यंत चुकूनही तुम्हाला कोणासोबतही खोटं बोलायचं नाही. तर मंडळी, सेवा अशी आहे की नामस्मरणाची गुरुपौर्णिमेपर्यंत 11 माळी नामस्मरण आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे. ज्यांना 11 माळी जमणार नाही त्यांनी 3 माळी नामस्मरण केलं तरी चालेल, पण सेवेला सुरुवात व्हायला हवी. कारण सेवा केल्याशिवाय कुठलीही मनोकामना पूर्ण होत नाही. नामस्मरणानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र हा देखील तुम्ही 3 वेळा म्हणू शकता. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही ईश्वरापुढे, स्वामींपुढे बोलून दाखवायची आहे. सद्गुरू पुढे मांडायची आहे आणि त्यांना सांगायची आहे. नक्कीच ती तुमची इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत असे 7 अध्याय गुरुपौर्णिमेपर्यंत वाचू शकता. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी 3 अध्याय वाचले तरी चालतील. तर अशा प्रकारे जशी जमेल तशी स्वामींची सेवा, सद्गुरूंची सेवा करायला हवी. गुरुपौर्णिमेची ही संधी आपण सोडता कामा नये. सद्गुरूंची मनोभावे पूजा आणि सद्गुरूंसाठी मनोभावे सेवा आपण करायला हवी. आणि त्याचबरोबर या दिवशी त्यांच्या चरण पादुकांचं पूजन करून त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं सौभाग्य जर आपल्याला मिळत असेल तर असं समजावं की त्या गुरुचे आपण अतिशय जवळचे शिष्य आहोत. आणि मंडळी, म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री सिद्धमंगल पादुका पूजन करण्यासाठी आपण तत्पर असावं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.